मी अभिनंदन करेल. अभिनंदन याच्यासाठी की जय भीम म्हटलं म्हणून आपलं मंत्रिपद गेलं आणि जय भीम ह्या शब्दात एवढी मोठी ताकद आहे. ती अनेक वर्षापासून कुठल्या कारणामुळे माझं मंत्रिपद राहिलं हे ते बोलू शकले नव्हते. मला असं वाटतं की त्या दिवशी त्यांना पहिल्यांदा निवांत झोप आली असेल. त्याचं कारण असं आहे की पहिल्यांदा त्यांनी त्यांची खंत बाहेर काढली. त्यांना झालेलं वेदना बाहेर काढल्या. ज्या जय भीमच्या नाऱ्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अस्पृश्यता नाहीशी झाली. ज्या भारतामध्ये अस्पृश्यता नाहीशी झाली. ज्या जय भीमच्या नाऱ्यामुळे आज अनेक म्हणजे ज्यावेळेस आम्हाला पाणी मिळत नव्हतं प्यायचं, त्या तळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जय भीमचा नारा दिला आणि पाणी सगळ्यांसाठी उपलब्ध झालं. त्या जय भीमच्या नाऱ्यामुळं जर मंत्रिपद मिळत नसेल तर याच्यासारखा दुर्दैवी घटना नाही आणि काँग्रेसचा कितीही वेळा निषेध केला तरी तो कमी ठरणार आहे. जर तुम्ही जातीयभेद अशा पद्धतीने करत असाल आणि मग परत भारतीय जनता पार्टीला नावं ठेवत असाल, आज तुमचाच मोठा नेता, बौद्ध समाजाचा मोठा नेता हे खुलेआम सांगतोय. त्यामुळं ही गांधी घराण्याची परंपरा, ही काँग्रेसची परंपरा नेमकी कशा